नमस्कार, मी विशाल पाटील। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकामागून एक धक्के देणाऱ्या घडामोडी घडताना दिसतात। मात्र सर्वात मोठा खळबळजनक दावा समोर येतोय आणि तो म्हणजे अजित पवारांच्या विमान प्रवासाबाबत। प्रफुल्ल पटेलांच्या एका फोनमुळे दादांनी आपला प्रवासाचा निर्णय बदलला असा खळबळजनक दावा प्रमोद हिंदूराव यांनी केलेला आहे। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत आता एका धक्कादायक माहितीला सामोरं जावं लागतंय। या संदर्भातला एक दावा करत खळबळ उडालेली आहे। पायलटनं जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केल्यामुळे हा अपघात झाला का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बरं, विशेष म्हणजे अमोल मिटकरींनी देखील यावरून थेट संशयाची सुई फिरवत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे। दरम्यान आज 12 तारीख आहे, आजच विलीनीकरण होणार होतं असा दावा अंकुश काकडेंनी केलेला असून त्याला सुप्रिया सुळेंनी देखील अप्रत्यक्ष दुजोरा दिल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। दुसरीकडे राजकारणाची वेगळी समीकरणं देखील पाहायला मिळत आहेत। परभणीमध्ये ठाकरेंनी मुस्लिम महापौर देऊन सर्वांनाच धक्का दिलेला आहे, तर मुंबईमध्ये दादरच्या मार्केटमध्ये फेरीवाल्यांना हटवण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी चक्क रुग्णवाहिकेचा सायरन वाजवल्यानं तोही मुद्दा सध्या चर्चेत आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राजकीय वर्तुळामधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। अजित पवार यांनी आपला पूर्वनियोजित प्रवासाचा निर्णय अचानकपणे का बदलला याबाबत प्रमोद हिंदूराव यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केलेला आहे। हिंदूराव यांच्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे। प्रमोद हिंदूराव यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार हे प्रवासासाठी पूर्णपणे सज्ज झालेले होते, मात्र ऐनवेळी प्रफुल्ल पटेल यांचा त्यांना फोन आला आणि सर्व सूत्र फिरली। प्रफुल्ल पटेलांनी फोनवरून अजित पवारांना आपण एका महत्त्वाच्या कामासाठी भेटायला येत असल्याचं सांगितलं। मी महत्त्वाचं काम घेऊन आलेलो आहे, तुम्ही थांबा असा निरोप प्रफुल्ल पटेलांनी दिल्यानंतर दादांनी आपला पुढचा प्रवास तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला। अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारनं बारामतीला जाणार होते आणि त्यासाठी सर्व तयारी देखील झालेली होती, मात्र आयत्या वेळीला एक महत्त्वाचं काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले आणि त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कारऐवजी दुसऱ्या दिवशी विमानानं बारामतीकडे रवाना झाले आणि त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजितदादांना गमावलं अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली आहे। त्यामुळे ते महत्त्वाचं काम नेमकं काय होतं याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। बरं, ऐनवेळी प्रफुल्ल पटेलांनी घेतलेली ही धाव आणि दादांनी बदललेला निर्णय यामागं काहीतरी मोठी राजकीय घडामोड असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या त्या महत्त्वाच्या कामाची जोरदार चर्चा सुरू झाली। जर आप्पा ही घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली, त्या दिवशी त्यांना जायचं होतं, दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटत मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची। पण तरी सेक्रेटरीला फोन लावला, सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले। पण त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतले, चार्टर फ्लाईट आहे, ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। तर प्रफुल्ल पटेल यांची भेट आणि त्या संदर्भातला हा पहिला दावा तुम्ही सगळ्यांनी पाहिला। दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला वेगळं वळण देत महत्त्वाचे खुलासे केले आहेत। रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांना केवळ एका फाईलमुळे उशीर झाला आणि त्याच फाईलमुळे त्यांना दुसऱ्या दिवशीचं विमान बुक करावं लागलं। जर दादा गाडीनं गेले असते तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती असं म्हणत रोहित पवारांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे। आपल्या विधानावरती ठाम राहत रोहित पवार पुढे म्हणाले की मी कुठेही खोटं बोललो नाही आणि कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडलेली आहे। एकीकडे प्रफुल्ल पटेलांच्या एका फोनमुळे निर्णय बदलल्याचा दावा हिंदूराव करत असतानाच दुसरीकडे फाईलच्या कामामुळे उशीर झाल्याचं रोहित पवार सांगतात। बरं, या दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी विधानांमुळे आता अजित पवारांच्या त्या दिवशीच्या प्रवासाबाबतच्या चर्चांना
उधाण आलेलं असून नेमकं काय घडलं होतं याबाबतची गूढता अधिकच वाढते. तसंच अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी काय घडलं असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय. त्या दिवशी जे घडलं त्याचा थेट उपक्रमच त्यांनी मांडलेला आहे. नरेश अरोराच्या कंत्राटावरून वाद झाल्याचा मोठा दावा रोहित पवार करतायत. नरेश अरोरांचं कंत्राट जैसे थे ठेवण्यासाठी पक्षातल्या कुणाचंही नाव न घेता एका वरिष्ठांचा आग्रह असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे रोहित पवारांनी उल्लेख केलेल्या राष्ट्रवादीचा हा वरिष्ठ नेता कोण याविषयी सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि त्यामुळे या वरिष्ठ नेत्यांचे नाव स्वतः रोहित पवार सर्वांसमोर आणणार का, त्यांचा इशारा नेमका कोणत्या नेत्याकडे आहे हे देखील आता लवकरच कळेल. प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती. फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलतायत. त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं. नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती. पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. 260 निष्पाप प्रवाशांचा बळी घेणारी ही दुर्घटना कोणताही तांत्रिक दोष नसून पायलटनं जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा दावा एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं केलेला आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार 12 जून 2025 रोजी विमानातील इंधन पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालेला नव्हता, तर तो जाणीवपूर्वक बंद करण्यात आला होता. तपास यंत्रणा आता या मॅनमेड आपत्तीवर आपला अंतिम अहवाल पूर्ण करत असून यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पायलटनं जाणून बुजून केलेल्या या कृतीमुळेच विमानाचा भीषण अपघात झाल्याचा आत्ता दावा करण्यात येतोय. दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या धक्कादायक खुलाशानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. अहमदाबादमध्ये पायलटनं जाणीवपूर्वक फ्युएल स्विच बंद केल्याचं सिद्ध झाल्याचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. अहमदाबाद प्रमाणेच अजितदादांच्या अपघातातही असाच काही प्रकार घडला का असा थेट सवाल मिटकरींनी विचारलेला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ते करतायत. बरं, या संदर्भात अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना एक मागणीचं पत्र सुपूर्द केलं. या पत्रात त्यांनी VSR विमान कंपनीच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिटकरींच्या या दाव्यानुसार संबंधित कंपनीनं डिसेंबर महिन्यामध्ये वैमानिकाचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. विशेष म्हणजे ज्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते ते विमान सोडून कंपनीनं इतर सर्व विमानांचं ऑडिट सुरू केलेलं होतं अशी माहिती देखील त्यांनी दिली. बरं, या घटनेला आता 15 दिवस उलटून गेल्यात तरी मनातल्या शंका दूर झालेल्या नाहीयेत असं म्हणत मिटकरी यांनी VSR कंपनीवरती कठोर कारवाई करण्याची आणि या अपघाताचा ब्लॅक बॉक्स डेटा तातडीनं सार्वजनिक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अहमदाबादचा जो विमान अपघाताचा हे आलाय की पायलटने जानबूझकर बंद किया फ्युएल स्विच, तर अशा प्रकारचं काही घातपात दादांचं झालं आहे का? तसं स्विच काही बंद केलेलं आहे का? ते विजयदुर्गला ते विमान जाणार होतं, इतकं फ्युएल त्यात भरलेलं होतं, ते अचानक त्याच ट्रिपवर कसं उतरलं? त्याच्यामुळे ह्या अनेक शंका कुशंका त्यांनी त्यातून मांडल्या आणि म्हणून त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्या मागणीशी मी सहमत आहे. माझी जी शंका होती, VSR कंपनीने डिसेंबरमध्ये त्यांच्या पायलटचा विमा 50 कोटीचा उतरवला होता आणि जानेवारीच्या 27 तारखेला ही घटना घडली. DGCAने ज्या काल DGCA तुम्ही बघा, ते प्रत्यक्षदर्शी त्या गोजूबाईच्या विमानतळावर त्यांची टीम पोहोचली होती. पण आता अशी माहिती मिळते की अजितदादा प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानांचं ऑडिट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज 12 फेब्रुवारी राज्याच्या राजकारणातील एक असा दिवस जो कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासाला नवीन वळण देणारा ठरला असता. अजितदादा, आज तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेणार होतात. आज तुम्ही हवे होतात. हे भाऊक शब्द आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचे. आजच्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे अधिकृत विलिनीकरण होणार होतं असा खळबळजनक दावा काकडेंनी केलेला आहे.
जर आज दादा असते तर विलिनीकरणाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला असता, असं म्हणत त्यांनी या अपघातामुळे महाराष्ट्रानं काय गमावलं याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू. आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली. आज ज्यावेळेला 12 तारीख उजाडली त्यावेळेला माझ्या मनामध्ये सहजच विचार येऊन गेला की अरे, आज जर दादा असते तर आपण एकत्र झाल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं असतं. आणि याच संदर्भामध्ये बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. विलिनीकरणाबाबत दादांसोबत आमचं आधीच बोलणं झालेलं होतं असं म्हणत त्यांनी काकडे यांच्या दाव्याला दुजोरा दिलाय. तसंच दादाच आपल्यात राहिले नसल्यानं आता जुनी उणी दुणी काढून काय फायदा, अशा शब्दात त्यांनी आपली वेदना बोलून दाखवली. राजकीय तुम्ही बोलणं टाळताय, पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात. आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि अशा होत्या. मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि मी तुम्हाला आधी म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती. पण आता उणीधुणी कशाला काढायची, आता दादाच नाही राहिला तर आता कशाला. आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो. त्याच्यामुळे हे सगळे विषय आता कुठे काढत बसायचे. तर सुप्रिया सुळे आणि अंकुश काकडे यांच्या या विधानांनी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. विलिनीकरणाचा हा निर्णय अंतिमतः ठरलेला होता का आणि दादांच्या जाण्यानं नेमकं कोणतं राजकीय स्वप्न अपूर्ण राहिलं असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर. विकासजी, स्वागत आपलं. खरं तर आज 12 तारीख आणि आजच्याच 12 तारखेला महाराष्ट्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार होती. या संदर्भातलं सुतोवाच सुरू होतं. आज सुप्रियाताई असतील किंवा अंकुश काकडे असतील यांनी या सगळ्या घटनेला दुजोरा दिलेला आहे. मात्र दादा आज आपल्यात नाही आहेत. मला सांगा, असते तर 12 तारीख इतिहासात काय म्हणून नोंदवली गेली असती? कुठलं स्वप्न अपूर्ण राहिलं? नाही, काय आहे की आज खऱ्या अर्थाने आज दादा नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे. लोक अजूनही दादा गेल्याच्या दुःखातनं अजून सावरलेले नाहीयेत. खरं. आणि दादा असते तर आजचा दिवस जे अंकुशराव काकडे किंवा सुप्रियाताई सुळे यांनी जे सांगितलेलं आहे, कारण शेवटी आज माणूस नाहीयेत. आज दादा नसताना यावरती चर्चा करणं आणि दादा असते तर कदाचित ते जे स्वप्न त्यांनी दादांबरोबर काही जे चर्चा केलेल्या होत्या तर ते आज वास्तवामध्ये दिसलं असतं. परंतु आज दादांच्या नसण्यामुळे, कारण या सगळ्याच विषयामध्ये ज्या बाजूने एकमेव दादा आणि दादांच्या बरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी यांच्यामध्ये काय चर्चा झालेली आहे, काय नाहीये, याबद्दल आज आपण प्रश्न उपस्थित करू शकत नाहीये. परंतु भावना होत्या का, तर होत्या, 100% होत्या. परंतु आज काय ठरलं, त्यांच्या लेवलवरती काय विषय झाला, हा मोठ्या वरिष्ठ लेवलवरचा विषय आहे. परंतु महाराष्ट्राचं खूप नुकसान झालेलं आहे. आजच्या स्थितीला दादा असणं हे केवळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा दोन्ही विलिनीकरण पक्षाच्या विलिनीकरणाच्या पलीकडे जाऊन मी सांगेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील इतर शेतकरी असेल, दीनदुबळा असेल, सर्वसामान्य असेल, कामगार असेल, या प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपल्या घरातला माणूस गेलेला आहे अशी भावना आहे. आणि अशा वेळेस या चर्चा या टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून आज होत आहेत. याचं पण कुठंतरी वाईट वाटतं की हा खऱ्या अर्थाने एकत्र बसून किंवा दोन्ही पक्षाचे आजही शीर्षस्थ नेतृत्व आहेत, दोन्ही प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे, त्यांनी संवाद साधला पाहिजे आणि त्याच्यावरती काय असेल ते. कारण अजून दुखवट्यामधून लोक बाहेर पडत नाहीयेत. लोकांना खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप भावना वेगळ्या आहेत की आज एक महाराष्ट्राचा कणखर नेता, लोकनेता हरपलेला आहे आणि त्या नेत्याच्या असण्याने अरे इथल्या
13 कोटी जनतेच्या मनामध्ये एक वेगळी भावना होती की महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा देणारा नेता, कर्तृत्ववान नेता, बरोबर. कष्ट घेणारा नेता, लोकांच्या सेवेसाठी सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत काम करणारा नेता, अजात शत्रू असणारा नेता, कुठल्याही कोणाही जीवाचा घडवणं मत्सर अशा पद्धतीचं दादांचं हे वागणं होतं. आणि म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा एक विजनरी लीडर आज आपल्यामध्ये नाहीये. बरोबर. आणि म्हणून मला तर खऱ्या अर्थाने असं वाटतं की किमान आज ठीक आहे की त्यांच्या चर्चेमध्ये काही 12 तारीख ठरलेली असेल, मान्य आहे, परंतु भावना त्यांच्या सुद्धा अत्यंत भावनाविवश आहेत. सगळेच लोक भावनाविवश खरं आहे. आहेत. पण विकासजी, म्हणून एक सध्या- महत्वाचा मुद्दा अजूनही आहे, तो म्हणजे विलिनीकरणावरती सुरू असलेली चर्चा, दादांचा अपघात आणि त्यानंतर उपस्थित होणाऱ्या शंका कुशंका, एकमेकांशी किती संबंध आहे या गोष्टींचा? नाही, हे बघा, दादांचा अपघात झाला, आज अपघात झाला नसता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला. आज दादा हयात नाहीयेत, परंतु ही चर्चा आजच्या घडीला अजून लोक सावरत नाहीयेत. आता मला असं वाटतं की या चर्चेच्या निमित्ताने दोन्ही पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ज्या फेज मधनं जात आहे ते अत्यंत कठीण फेज मधनं जात आहे. आणि त्याच वेळेस पवार कुटुंब सुद्धा एका वेगळ्या वातावरणामध्ये आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या कुटुंबावरती. त्यामुळे एकंदरीत पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दोन्ही पक्ष विलिनीकरण असेल किंवा काही चर्चा असतील तर ह्या अत्यंत संयमाने, सबुरीने केल्या पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये हे कुठंतरी मन जुळली पाहिजेत. आणि त्या पद्धतीने आज दादा असते तर सर्वांना बरोबर घेऊन काय जो निर्णय घ्यायचा तो 100% दादांनी घेतला असता. दादा पॉझिटिव्ह होते, कारण अनेक ठिकाणी आज पुणे जिल्ह्यातलं चित्र किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये दादांची संकल्पना काय होती आणि इतर नेत्यांबरोबर काय बोललेले होते, तर दादा आजकाल सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची दादांची मानसिकता होती. हे मी 100% सांगू शकतो. नक्कीच. धन्यवाद आणि विकास पासलकरजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि विलिनीकरण असेल किंवा त्यानंतर ज्या शंका कुशंका उपस्थित केल्या जातात त्या संदर्भात आपण आपल्या पक्षाची बाजू मांडलीत, त्यासाठी धन्यवाद. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि याचाच प्रत्यय परभणीमध्ये देखील आलेला आहे. प्रखर हिंदुत्वाचा गड मानल्या जाणाऱ्या परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चक्क मुस्लिम महापौर देऊन राजकीय वर्तुळात सर्वांनाच थक्क केलं. ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांनी भाजपचा पराभव करत महापौर पदावर झेंडा फडकावलाय, तर काँग्रेसच्या गणेश देशमुखांनी उपमहापौर पद पटकावलं. मात्र या निवडीनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या असून ठाकरेंची शिवसेना आता जनाब सेना झालेली आहे, अशी टीका भाजपनं केली आहे. पाहूयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट. परभणीमध्ये ठाकरेंचा मुस्लिम महापौर, भाजप उमेदवाराचा दारुण पराभव, हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र नाराजी. परभणी महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. ठाकरे सेनेनं सर्वांना धक्का देत सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना मैदानात उतरवलं होतं. अपेक्षेप्रमाणे सय्यद इक्बाल यांनी भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांचा 13 मतांनी पराभव केला. या विजयानंतर ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. मात्र या निवडीमुळे परभणीतल्या हिंदुत्ववादी विचारांच्या नागरिकांमध्ये आणि खास करून भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही आजवर मतदान मागितलं आणि आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला हिंदुत्वाचं काही घेणं देणं नाही. तुम्ही जनाब उद्धवजी ठाकरे साहेब, ज्या परभणी जिल्ह्यानं या शिवसेनेला हिंदुत्वाच्या नावावर मान्यता दिली, त्या परभणी जिल्ह्यात तुम्ही जनाब महापौर करून स्वतःला सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला हिंदुत्वाच्या मताची काही गरज नाही. भाजपनं या निवडीचा निषेध केला असला तरी ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय. मुस्लिम समाज सातत्यानं लोकसभा, विधानसभा आणि पालिकेमध्ये ठाकरे गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. त्यामुळेच मुस्लिम महापौर देण्याचा निर्णय आधीच झाला होता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. लोकसभेला, विधानसभेला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहिला, तर त्याचं फळ, त्याची उत्तरदायित्व आम्ही या ठिकाणी त्यांना सय्यद इक्बालच्या रूपानं महापौर देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न केलाय. भविष्यामध्ये आता 2.5 वर्षानंतर दुसरा महापौर होईल, त्यावेळेस आमचं
हिंदू समाजात होईल. या निवडीवरून आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं ठाकरेंना लक्ष केलंय. जे मुंबईत जमलं नाही ते परभणीत करून दाखवलं, अशी बोचरी टीका शिवसेनेनं केलेली आहे. तर दुसरीकडे उपमहापौरपदी काँग्रेसच्या गणेश देशमुखांनी राष्ट्रवादीच्या नाझिमा बेगम यांचा 10 मतांनी पराभव करत विजय मिळवला. या संपूर्ण निकालामुळे परभणीमध्ये आता हिंदुत्व विरुद्ध पुरोगामी असा नवा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसतायत. परभणीच्या या महापौर निवडीनं आगामी निवडणुकांचं समीकरण बदलण्याचे संकेतही दिलेत. एकीकडे सत्तेचं गणित जुळलेलं असलं तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं निर्माण झालेली ही नाराजी ठाकरेंना महागात पडणार की फायद्याची हे येणारा काळच ठरवेल. मुंबईमध्ये ठाकरेंना जमले नाही ते ठाकरेंनी परभणीमध्ये करून दाखवले, या प्रकारे टीका टिप्पणी ही ठाकरेंच्यावर हिंदुत्ववादी संघटना व भाजपकडून केले जात आहे. तर हे पठाण, लोकशाही मराठी, परभणी. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, स्वागत आपलं. तुम्ही नेहमी प्रबोधनकार ठाकरेंच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाचा दाखला देत आलात. मग परभणीमध्ये मुस्लिम महापौर देणं हा त्याच प्रबोधनकारांच्या विचारांचा भाग आहे की निव्वळ राजकीय हेतूनं पुरस्कृत घेतलेला निर्णय आणि ही मजबुरी आहे का तुमची? मुळात मला कळलंच नाही की परभणीतल्या निर्णयावर इतका गदारोळ का व्हावा, का नसावं? आणि गरज काय आहे इतका तो गदारोळ करण्याची. कारण ज्या पद्धतीचं राजकारण एकूण केलं जाते, एकतर परभणीचं जिओग्राफिकल त्याला काय म्हणतात, डेमोग्राफी जी आहे ती डेमोग्राफी नीट समजून घ्या. बर, परभणीचं लोकसंख्येचं प्रपोर्शन, पॉप्युलेशन प्रपोर्शन जर आपण बघितलं तर परभणीमध्ये बहुल मुस्लिम भाग आहे. बर, दर वेळेला आमच्याकडे निवडणुकीत जे लोक निवडून येतात ते साधारणतः 12-13 किंवा 13 ते 15 ची संख्या असतेच असते. आता इतक्या वेळा आमच्याकडे 13 ते 15 नगरसेवक हे मुस्लिम नगरसेवक निवडून आले, मात्र हिंदू महापौर झालेला आहे. त्यामुळे जे लोक वर्षानुवर्ष आम्हाला मतं देतात किंवा वर्षानुवर्ष ज्यांचे 12 ते 15 नगरसेवक आमच्याकडून निवडून येतात त्यांना आम्ही एकदा संधी देणं, मला वाटतं हे संविधानिक लोकशाहीला अनुसरून आहे. हा एक भाग. दुसरं असं की त्यांच्यावर आक्षेप का बरं असावेत? काय ज्या सय्यद इक्बाल यांना आपण महापौर केलेलं आहे ते सय्यद इक्बाल काय कुठल्या गुन्हेगारीमध्ये आहेत का? त्यांच्यावर कुठला तडीपारीचा, ईडीग्रस्ततेचा, भ्रष्टाचाराचा, बलात्काराचा, खंडणीचा काही आरोप आहे का? ते एखादा टॅक्स भरत नाहीत का? त्यांचं नाव ड्रग्ज किंवा मानवी तस्करीमध्ये आलेलं आहे का? किंवा त्यांचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं आहे का? म्हणजे कुठल्या मुद्द्यावर त्यांना टाळायचं आहे की त्यांना फक्त आणि फक्त ती व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून टाळायचे? मग ती व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून त्यांना टाळलं पाहिजे असं जर भाजप किंवा अजून कोणाचं म्हणणं असेल तर मग देवेंद्र फडणवीसांनी एकदा सांगावं की मी महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचा अजिबात मुख्यमंत्री नाही, मी महाराष्ट्रातल्या फक्त ठराविकच लोकांचा मुख्यमंत्री आहे. असं जात आणि धर्मावरचं राजकारण हे शिवसेनेने केलं नाही. शिवसेनेचा जो इतिहास आहे तो इतिहास जर आपण बघितला तर जितका धर्मवीर आनंद दिघांच्या निष्ठेचा शिवसेनेला अभिमान आहे तितकाच साबिरभाई शेख यांच्या निष्ठेचा सुद्धा शिवसेनेला अभिमान आहे. बरोबर. सुषमाताई, थोडं मी थांबवतो तुम्हाला, कारण भाजप आणि शिंदेगड आता ठाकरेंच्या शिवसेनेला थेट जनाब सेना म्हणत हिणवताना दिसतोय. परभणीतल्या या निर्णयामुळे तुम्ही विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलंय असं तुम्हाला नाही का वाटत? अजिबात वाटत नाही. आम्ही भाजपला मुळात अँसरेबलच नाही आहोत. भाजप कोण ठरवणार की आम्ही काय आहोत आणि काय नाही ते? भाजपने एप्स्टीन फाईल मध्ये आपल्या पंतप्रधानांचं नाव कसं आलंय याच्यावर आधी बघावं काय ते. भाजपने हे सांगावं. कारण लक्षात घ्या, परभणीचा जो विषय आहे या विषयामुळे या देशाची आबरू जात नाही, पण एप्स्टीनच्या विषयामुळे देशाची आबरू जाते. परभणीच्या विषयामुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागत नाही, परंतु दादांचा घात की अपघात या विषयामुळे या राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागतात. त्यामुळे या दोन मुद्द्यांची उत्तरं भाजप काय देणार आहे, मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे आणि त्याकडे भाजपने जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरं, भाजपच्या प्रतिनिधींना देखील आपण आज आमंत्रित केलेलं आहे. डिबेट नाही करत होतो आपण, मात्र त्यांच्याकडनं मी या प्रश्नाचं उत्तर घेईलच. खासदार संजय जाधव उघडपणे सांगतायत ना की मुस्लिम मतदारांनी साथ दिली म्हणून आम्ही मुस्लिम महापौर दिला. मग शिवसेनेची बांधिलकी आता केवळ मतांच्या गणितापुरतीच मर्यादित राहिली आहे असं समजायचं का?
नाही, शिवसेनेची बांधिलकी ही मतांच्या गणिताशी नाही. शिवसेनेची बांधिलकी ही संविधानिक लोकशाहीशी आहे. शिवसेनेची बांधिलकी ही शिवसेनेने जे सर्वसमावेशक हिंदुत्व मांडलं त्याच्याशी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे डोळ्याला फक्त पाणी लावून नम करणं किंवा यापुरतं मर्यादित नाहीये, तर शिवसेनेचं हिंदुत्व हे गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याच्या महत्वाचं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे जात आणि धर्माची विध्वंसक भाषा करून लोकांची घरं पेटवणारं नाही, तर ते रचनात्मक आणि विधायक अशी कृती करत इथल्या गोरगरिबांच्या चुली पेटवण्याशी संबंधित ते हिंदुत्व आहे. त्यामुळे शिवसेनेची बांधिलकी ही त्या प्रत्येक माणसाशी आहे, जो माणूस या मातृभूमीशी लॉयल आहे. मला सांगा, सय्यद इक्बाल यांच्यावर कुठला राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे का? तसं असेल तर आपण निश्चित त्यांचा राजीनामा घेऊया. सय्यद इक्बाल हे खंडणीच्या आरोपातले कुठले गुन्हेगार आहेत का? मग आपण नक्की त्यांच्यावर कारवाई करूया. सय्यद इक्बाल आमची बांधिलकी ही आमच्या देशाशी, आमच्या राज्याशी ज्यांचे इमान आहे. काय महाराष्ट्र विरोधी भूमिका त्यांनी घेतली आहे का? त्यांनी मराठी विरोधी भूमिका घेतलेली आहे का? त्यांच्यावर कुणाच्या, जसं प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी दिली होती भाजपने, तसा कुठला लैंगिक शोषणाचा आरोप आहे का? नेमकं काय? सय्यद इक्बाल या व्यक्तीला तुमचा विरोध का आहे मुळात? मला असं वाटतं की इतक्या जाती धर्माने पछाडलेले लोक, या लोकांनी अजिबात, आणि महत्वाचं मी विसरेल कदाचित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सलमान खानचं असणं किती कौतुकानं मिरवलं जातं बरं. सलमान खानवर तर म्हणजे हरिण मारल्याचा किंवा हिट अँड ड्राईव्हचा आरोप होता, मग तरी सलमान खानला तुम्ही सहन केलं. सलमान खान आणि सय्यद इक्बाल या दोघांमध्ये असा गुणात्मक फरक काय आहे? बरोबर. सुषमाताई, विरोधी पक्षांचा असा आरोप आहे की जे धाडस उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये जमलं नाही, म्हणजे मुस्लिम महापौर करण्याचं, ते त्यांनी परभणीत करून दाखवलं. यावर तुमची भूमिका काय? मुंबई आणि परभणी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कशा? मुंबई आणि परभणी मधला डेमोग्राफिकल फरक आहे. जिथे जो बहुल मतदार असतो त्याच्या प्रतिनिधित्वाचा विचार करावाच लागतो. बर. जसं की समजा आता धाराशिव मध्ये उमरगा गाव आहे. उमरग्याला नगर परिषद झाली. उमरग्याच्या नगर परिषदेमध्ये शिंदे सेना आणि काँग्रेस एकत्र बसली. काँग्रेसने नगराध्यक्ष केला आणि उपनगराध्यक्ष हा शिंदे सेनेचा झाला. एरवी इकडे काँग्रेसला नावं ठेवणारी शिंदे सेना, तिथे मात्र ते दोघे एकत्र बसलेले आहेत. ज्या भागात जिथे समजा शेड्यूल कास्टची संख्या जास्त असते, तिथे शेड्यूल कास्टचा एमएलए एमपी निवडून येतो. मुळात तिथलं टेक्स्चर काय आहे, तिथलं फॅब्रिक काय आहे? परभणीचं फॅब्रिक असं आहे की तिथली बहुल लोकसंख्या ही मुस्लिम आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तिथे त्याच्या हिशोबाने तिथे मांडणी करणं नाही. पण सुषमाताई ऐका ना, एकीकडे प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा देखील आहेत. या एका निर्णयामुळे शिवसेनेचा मूळ कट्टर हिंदुत्ववादी मतदार तुमच्यापासून कायमचा दुरावण्याची भीती तुम्हाला वाटते का? नाही, अशी कुठलीही भीती आम्हाला वाटत नाही. बरं. कारण शिवसेनेचा जो काही मानणारा वर्ग आहे हा तो आधी ठाकरे या नावाला मानणारा वर्ग आहे. आणि त्यामुळे ठाकरे ठरवतील ते धोरण आणि ठाकरे बांधतील ते तोरण असं मानणारा केडर बेस हा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला अशी काही कुठली भीती वगैरे काही वाटत नाही. आम्हाला उलट असं वाटतं की जो या राज्याशी लॉयल आहे, या मातीशी लॉयल आहे आणि जो पक्षासाठी चांगलं काम करू शकतो, अशा प्रत्येकाला इथे संधी मिळू शकते. बर, नक्की. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्या सोबत या संदर्भातली सविस्तर चर्चा केली. त्यासाठी दुसरी बाजू जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या सोबत यावेळेला भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणही जोडले गेलेले आहेत. अजितजी, स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. मगासपासून सुरू असलेली चर्चा तुम्ही देखील ऐकलेली असेल. मूळ प्रश्न हा उपस्थित करण्यात आलेला आहे की शिवसेनेचं हिंदुत्व आणि त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले असताना मुख्यमंत्री स्वतः बोलून दाखवणार का, की अमुक एक जात किंवा धर्म याचेच आपण मुख्यमंत्री आहोत, असं थेट आव्हान जे आहे सुषमा अंधारे भाजपला देताना दिसतात. अजितजी. इतकी विरोधाभासी प्रतिक्रिया. खरं तर या विषयावरती प्रतिक्रिया द्यायला तुम्ही शिवसेनेच्या कुठल्या तरी मूळ नेत्याला बोलवायला पाहिजे होतं विशालजी. बरं. ज्या नेत्यानं परभणी शहरामधल्या दंगलीत छातीवरती तलवारीचे वार दिले. विशालजी, या परभणीमध्ये शिवसेनेनं 35 वर्ष खान हवा की बाण हवा अशा पद्धतीचा प्रचार करून मतं मिळवली. ज्या
शिवसेनेनं ज्या सुषमा अंधारे यांनी आता ते ठरवतील ते धोरण आणि ते बांधतील तेच तोरण वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेलं हिंदुत्वाचं तोरण या लोकांनी तोडून कधीच पायदळी विसर्जित तुडवलेलं आहे. आणि निश्चितपणे आज संपूर्ण मराठवाड्यामधल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जनाब उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची तीव्र नाराजी आहे आणि ती आपल्या चॅनलवरती खाली चाललंय बघा. हिंदुत्ववादी संघटनांची तीव्र नाराजी. या महाराष्ट्रातला कुठलाही मराठी मुस्लिम महापौर व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा याचा कुणीही कधी विरोध करणार नाही. तो असण्याचं काही कारण नाही. बरं, परंतु हे या तोंडानं आम्हाला विचारत होते ना, तुम्ही मुंबईमध्ये मराठी महापौर करणार का, तुम्ही मराठीमध्ये हिंदू महापौर करणार का. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं, जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही ते करून सुद्धा दाखवलं. बरं, 2 हणा पण बाजीराव म्हणा अशी परिस्थिती या लोकांची झालेली आहे. यांना कोणाला बोलवलं होतं तुम्ही बोलायला या विषयावरती? ज्या बाईंनी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आर्वाच्य भाषा वापरली, त्या आता शिवसेनेची विचारधारा काय आहे हे लोकांना सांगणार, हे चॅनलवरती येऊन सांगणार. कट्टर शिवसैनिक जे आहेत त्या कट्टर शिवसैनिकांसाठी निश्चितपणे हे अतिशय वाईट दिवस आहेत की असे लोक येऊन शिवसेनेची भूमिका सांगणार. या लोकांनी यानंतर हिंदुत्व, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, भगवा झेंडा ही नावं सुद्धा आपल्या तोंडातून घेऊ नये. यांची राजकीय चिंता झालेली आहे. आम्ही छाती ठोकपणे सांगतो, होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत. जिथं जिथं संधी मिळते तिथं आम्ही सर्व जाती धर्माच्या आमच्या सर्व सहकार्यांना निश्चितपणे स्थान देतो. परंतु ताकाला जायचं आणि भांडण लपवायचं हे असले धंदे आमच्याकडनं कधी होणार नाहीत. आज ज्या पद्धतीनं हे लोक वागले, अनेक ठिकाणी आम्हाला सुद्धा तशी संधी होती. आमच्या पक्षश्रेष्ठींनी थेटपणे ते नाकारलं आणि हिंदुत्वाशी आम्ही एकनिष्ठ राहिलो. आम्ही भगव्या झेंड्याचे खऱ्या अर्थानं पाईक आहोत. मला सांगा, ज्या परभणीमध्ये वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जाऊन गरजायचे दरवेळेला आणि सांगायचे, परभणीतलंच भाषण आहे बाळासाहेबांचं हे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं की सांगा खाण हवा की बाण हवा. हे काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसले, ज्यांनी आपली राजकीय सुलता केली. यांच्या हातातनं बाळासाहेबांचा कोप झाल्यामुळं, जनतेचा कोप झाल्यामुळं आणि प्रभू रामचंद्राचा यांना शाप लागला. यांच्या हातून धनुष्यबाण गेला. देवालाही मान्य नव्हतं की या अशा लांबून चालन करणाऱ्या लोकांच्या हाती धनुष्यबाण राहावा. बाणही गेला आणि आता खान यांच्या उरावरती येऊन बसलेला आहे. त्यामुळं निश्चितपणे या लोकांनी यापुढं हिंदुत्ववादी म्हणून मिरवून घेण्याचं निश्चितपणे बंद केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं परभणीच्या जनतेने अनेक हिंसाचाराच्या झळा भोगलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी केसेस तडीपाऱ्या अंगावरती घेतल्या आहेत आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या झेंड्याखाली ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची राखापळ केली आणि फक्त परभणीकरांना वाचवण्याची भूमिका घेतली, आज त्या कार्यकर्त्यांशी तुम्ही बोला, त्यांची प्रतिक्रिया काय आहे. फक्त बरं अजितजी, ते तर आम्ही जाणून घेऊ. मात्र एक दुसरा महत्वाचा मुद्दा सोडले होते पण आज पूर्णपणे सोड की RSSच्या कार्यक्रमामध्ये स्वतः सलमान खान चालतो, मात्र मुस्लिम महापौर नाही. ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा थेट आरोप आज त्यांनी देखील आपल्यावरती केलाय. एक लक्षात घ्या, या देशामध्ये राहणारे उपासना पद्धती वेगवेगळी असली तरी सर्व हिंदू आहे, ही आमची भावना आहे. ती भावना ज्याला मान्य होते तो आमच्या सोबत काम करतो. आम्ही उपासना पद्धती वेगवेगळी, कोणी मुस्लिम आहे, कोणी ख्रिस्ती आहे, कोणी इतर धर्माचा आहे, म्हणून त्याच्याशी भेदाभेद करत नाही. या भूमीमध्ये राहणारे सर्व हिंदू अशी आमची भूमिका आहे. ज्यांना मान्य ते निश्चित संघाच्या कार्यक्रमाला येतात, भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होतात. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की परभणी शहराचा आणि मराठवाड्याचा जो इतिहास आहे, रजाकारी मानसिकतेच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रचारामध्ये काय काय वापर झाला, कशा पद्धतीने तिकीट वाटल्या गेली, निवडणुका काय लढल्या गेल्या, हे सगळं केल्यानंतर आम्ही उघडपणे सांगतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही कोणाबरोबर भेदाभेद करणार नाही, आम्हाला भेदाभेद मान्य नाही. जे राष्ट्रवादी आहेत ते आमच्या बरोबर येतील आणि सगळे राष्ट्रवादी मुस्लिम, या मातीमधले मराठी मुस्लिम हे आमचे भाऊ आहेत. त्यांना सत्तेची पदं भारतीय जनता पार्टीकडनं वेळोवेळी मिळतात. परंतु भारतीय जनता पार्टीला एकीकडे मुंबईमध्ये सवाल विचारायचा
की तुम्ही हिंदू महापौर करणार का, तुम्ही मराठी महापौर करणार का. आजचा मुद्दा इतकाच आहे. तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये प्रचाराच्या दरम्यान सवाल विचारता की तुम्ही मुंबईमध्ये हिंदू महापौर करणार का, तुम्ही मुंबईमध्ये मराठी महापौर करणार का. जनतेच्या आशीर्वादाने तो आम्ही करूनही दाखवला. मराठी मुस्लिम कुठल्याही शहराचा महापौर झाला तर तो भारतीय जनता पार्टी करता अभिमानाचाच क्षण आहे. नक्की. आमचे भाऊ आहेत, या मातीमधले आहेत, छत्रपती शिवरायांना मानणारे मराठी मुस्लिम आहेत. परंतु राजकारणामधली जी दुटप्पी भूमिका आहे त्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाटण्यासाठी विशालजी आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आणि मामू उद्धवजी ठाकरे यांचा खरा चेहरा काय आहे ते महाराष्ट्राच्या परभणीच्या जनतेच्या समोर आलेला आहे. नक्कीच परभणीमध्ये वेगळा प्रयोग त्या ठिकाणी पार पडलेला आहे. मात्र 2 मतमतांतर त्यावरून सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतं. धन्यवाद अजितजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि शिवसेनेची दुटप्पी भूमिका कशा प्रकारची आहे हे महाराष्ट्रासमोर मांडलं, त्यासाठी धन्यवाद. संदीप देशपांडे यांनी शिवसेना नगरसेवकांनी चंद्रपुरात भाजपसोबत जाण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी घेतले असा गंभीर आरोप केलाय. त्यावर शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय. देशपांडे यांनी केलेले आरोप सिद्ध करावे, अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं आव्हान ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काँग्रेसच्या संपर्कात होतो. भाजपसोबत जायचं असतं तर काँग्रेससोबत चर्चाच केली नसती. मात्र काँग्रेसनं आमचा वारंवार अपमान केला आणि त्यामुळे नाईलाजानं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, तोही शेवटच्या क्षणी, असं संदीप गिऱ्हे यांनी म्हटलेलं आहे. तसंच आम्हाला भाजपसोबत युती करायची असती तर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून केली असती, रस्त्यावर नव्हे. त्यामुळे देशपांडे यांनी आरोप करताना विचार करावा असा इशाराच गिऱ्हे यांनी दिलाय. तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता. तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर. दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना. हा जो विषय झाला चंद्रपूरच्या जनतेला पूर्ण माहिती आहे. हा अपमान ज्या प्रकारे आमचा काँग्रेसने केला, सकाळी 10:30 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या दरवाजात बसून होतो. सकाळी 10:30 पर्यंत त्यांनी आम्हाला कुठेही शिवसैनिकाला जागा देणार नाही त्यांची भूमिका ठेवली. त्याच्यामुळे अगर हा कोटी रुपयाचे ते बोलून राहिले, अगर तो विषय असता तर रस्त्यावर उभं राहून आम्ही ते सिग्नेचर केल्या नसत्या. जे स्टॅम्प पेपरवरती एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून, आज युती झाली भाजप सेनेची, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून ठरली असती, रस्त्यावर बसून ठरली नसती. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली तीही पाहूयात. देशपांडेंचा आरोप हा शिवसेना मनसेच्या भांडणाच्या संदर्भातला आरोप आहे. असं वाटतं की त्यांना मुंबईमध्ये बसून या संदर्भात नगरसेवकांच्या बद्दलची माहिती द्यावी. असा राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप, ते 2 सख्खे चुलत भाऊ आहे, 2 सख्खे मावस भाऊ आहे. तिथं काही ठिकाणी मनसेचे नगरसेवक जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेत तेव्हा त्यांच्यावर असेच आरोप झालेत आणि म्हणून हा बदला चुकवण्याचा एक कलमी कार्यक्रम आहे. याकडे फार गंभीरतेने कोणी लक्ष देत नाही. मुंबईच्या दादर मार्केट परिसरात भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी केलेल्या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या आंदोलनात दरम्यान वापरण्यात आलेल्या एका रुग्णवाहिकेमुळे आता नवीन कायदेशीर प्रश्नही उपस्थित झालेत. मिळालेल्या माहितीनुसार दादर मार्केटमधील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मार्केटच्या गर्दीतून सायरन वाजवत एक रुग्णवाहिका जाताना दिसतीये. सुरुवातीलाही एखादी आपत्कालीन परिस्थिती असावी असं वाटत असतानाच या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिकेच्या आत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नसल्याचा दावा आता काही स्तरातून केला जातोय. या घटनेनंतर रुग्णवाहिकेच्या नियमावलीबाबत चर्चा सुरू झाल्यात. मात्र आपत्कालीन परिस्थिती नसताना रुग्णवाहिकेचा आणि त्यावरील सायरनचा वापर आंदोलनासाठी करणं हे तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर की बेकायदेशीर हे पुढे ठरेलच. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आणि प्रशासकीय स्पष्टीकरण समोर आलेलं दिसत नाही. मात्र सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे दादर परिसरात हे आंदोलन आणि त्यातील रुग्णवाहिकेचा वापर आता वादाच्या भोवऱ्यात निश्चितच सापडलाय. आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी अक्षता तेंडुलकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षताताई, खूप खूप स्वागत तुमचं न्यूज प्लॅनेटमध्ये. मात्र एका वेगळ्या अँगलनं मला आता तुमच्याशी या संदर्भातली चर्चा करायची आहे.
मुंबई असेल किंवा MMR रिजन असेल, महाराष्ट्रातलं मालेगाव असेल किंवा इतर वेगवेगळी ठिकाणं, अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा केला जातोय, आरोप केला जाताना दिसतोय. मुंबई किंवा आसपासच्या परिसरामध्ये तर थेट पथारी पसरून त्या ठिकाणी एखादा व्यवसाय करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि तेच दाखवून देण्याचा तुमचा हा प्रयत्न होता. तुमचा अनुभव काय सांगतोय? मुंबई असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत? सर्वप्रथम मी चॅनेलला धन्यवाद करते की तुम्ही हा विषय हाती घेतलात आज. आम्ही 2020 पासून सातत्याने आम्ही BMC आणि पोलिसांना सांगतोय की अचानकपणे दादर सारखं हिंदू बहुल एरियामध्ये मुसलमानांच्या संख्या वाढलेली आहेत आणि खास करून तरुण मुस्लिम आणि वेस्ट बेंगाल आणि झारखंड मधील म्हणजे मालदा, मुर्शिदाबाद आणि काही जे म्हणतात ना आपण बिहारला लागून जे डिस्ट्रिक्ट आहेत झारखंडचे, जिथे मुस्लिम बहुल डिस्ट्रिक्ट आपण म्हणतो, तिकडचे जे फेरीवाले दादरमध्ये अचानक वाढले आणि त्याच्या मागे जे कोण होते 0 नंबर आपण म्हणतो, ज्यांना हे सगळे सिस्टमच्या माहिती आहे. 0 नंबर म्हणजे BMC आणि हॉकर्सच्या मध्ये असा एक सिस्टम आहे. ते हफ्ते वसुली करतात आणि सिस्टम कसा म्हणजे म्हणतात ना मुसलमान फेरीवाल्यांना कसा बसवता येईल हे सिस्टम लावण्याच्या मागे असतात. ह्यांना आपण मारला होता तेव्हापासून हे आपला प्रवास सुरू आहे. आणि आता मला आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींवर अभिमान आहे आणि आपले जे नवनिर्वाचित महापौर आहेत ऋतुताई, त्यांच्याबद्दल पण अभिमान आहे की त्यांनी पहिल्या दिवशीच म्हटलं की आम्ही बांगलादेशी मुसलमान हॉकर्सच्या विरोधात, अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आम्ही ऍक्शन घेणार आहोत. आणि हे सिस्टमॅटिकली आम्ही म्हणतो लँड जिहादचा एक पार्ट आहे. बघताना दिसताना आपल्याला असं वाटतं फेरीवाल्यांचे विषय, खरं म्हणजे फक्त फेरीवाले अनधिकृत फेरीवाल्यांचे विषय नाहीये. ह्याच्या मागे खूप मोठं एक प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये मुंबईच्या रस्ते हॉकर्सच्या मार्फत लँड जिहादचे एक पार्ट आहे. ह्याच्या मागे नंतर SRA मध्ये घुसतायत हे फेरीवाले जे बांगलादेशी आहेत, SRA मध्ये घुसतायत. अनधिकृत त्यांच्या नुसतं फेरीवाले आपण म्हणत नाही, अनधिकृत SRA मध्ये पण हे लोक घुसलेत. तर ह्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करण्याची गरज आहे. बरोबर आहे अक्षताजी. दाखवण्यासाठी आम्ही अँब्युलन्सचा वापर करून आपल्या प्रशासनाला दाखवायचं होतं की दादरकर किती रोज हे किती प्रॉब्लेम्सला आपण फेस करतो हे दाखवायचं होतं, बस बाकी काही. बरोबर आहे अक्षताजी. तुम्ही एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जरी व्हायरल झालेला असला तरी त्यामागचा हेतू तुमचा निश्चित चांगला होता आणि स्पष्ट होता. एक गोष्ट निश्चित आहे अक्षताजी की तुम्ही बांगलादेशी आणि घुसखोर कशा प्रकारे सगळीकडे हातपाय पसरताना दिसतात याचा रियालिटी चेक केलेला होता. उद्या सकाळी तुमच्याच सोबतीनं आमच्या प्रतिनिधी तुमच्या सोबत असतील आणि दादर परिसरामध्ये कुठे कुठे या सगळ्या घटना घडत आहेत त्या संदर्भातला रियालिटी चेक आपण अवघ्या महाराष्ट्राला दाखवणार आहोत. एवढंच नव्हे, मालेगाव असेल, ठाणे असेल, इतरही वेगवेगळ्या परिसरांमध्ये जर बांगलादेशी घुसखोर असतील तर महाराष्ट्र बांगलादेशी मुक्त करण्याचा मोठा निर्णय आपण सोबतीनं घेऊयात. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि तुमचं मत या ठिकाणी मांडलं आणि रियालिटी चेक उद्यापासून आपण करणार आहोतच. धन्यवाद. सोलापुरात महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात दोन्ही निवडणुकीत एका हाती सत्ता आणली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले योग्य नियोजन, सर्व नेत्यांची बांधलेली मोठ, तसंच पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये घेतलेल्या 37 सभांमधून भाजपच्या विकासाचा मुद्दा तळागाळापर्यंत पोहोचवलाय. सोलापूरनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नेतृत्व स्वीकारलं. सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता. काँग्रेसचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला जोरदार धक्का. सोलापूर महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवत भाजपचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवलेला होता. त्यांनी 38 जागांवर विजय मिळवत झेडपीवर एकहाती सत्ता आणली आहे. ह्या विजयाचं खरं श्रेय माननीय देवेंद्रजी असतील, ज्यांनी 38 सभा या जिल्ह्यामध्ये घेतले, ते आदरणीय आमचे पालकमंत्री साहेब असतील आणि अहोरात्र परिश्रम केलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, या तिघांच्यामुळं हा यश आम्ही संपादित करता आला. आणि महापालिका नगरपालिकेच्या नंतर सुद्धा या जिल्ह्यातील जनता माननीय देवेंद्रजी, माननीय जयाभाऊ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे अशा निकालातून या जिल्ह्यातील जनतेने स्पष्ट केले.
महापालिकेला त्यांनी घेतलेले सगळे एफर्ट्स असतील, जिल्हा परिषदला अनेक सभा ग्रामीण भागात स्वतः पालकमंत्री गोरे भाऊंनी घेतल्यामुळेच हे यश आहे. पक्षाचा प्रत्येक सामान्य कार्यकर्ता जिंकण्यासाठी एक नेतृत्व म्हणून जी काही मदत करावीशी लागते ती सगळी मदत त्यांनी त्या ठिकाणी स्वतः केल्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखालीच हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं यश आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश प्राप्त करता आलं नाही. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. काँग्रेसला महानगरपालिकेत 2 जागांवरती समाधान मानावं लागलं, तर जिल्हा परिषदेच्या 18 जागांवर लढलेल्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा मिळाला. काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनमध्ये शंका असल्याचं कारण आता पुढं करण्यात आलंय. आमचे अनेक लोक निवडून आले आहेत. अनेक लोक न पडण्यासारखे आमच्याकडे पॅनल आहेत. ते लोक पडल्यामुळे आम्हाला देखील ह्या मशीनमध्ये शंका आहे. प्रत्येक मशीनमध्ये 3,000 मतं फिट आहेत. त्यामुळे आमचे एवढे उमेदवार ह्या ठिकाणी पडलेले आहेत. जोपर्यंत मशीन जात नाही तोपर्यंत लोकशाही हे खऱ्या अर्थानं जिवंत लोकशाहीचा हत्याच चालू आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष झेडपीत विराजमान होणार आहे. नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदेतही भाजपच्या ताब्यात आलेल्या आहे. 11 पैकी तब्बल 8 पंचायत समित्या देखील भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप वगळता काँग्रेससह अन्य पक्षांचा पत्ता गुल झाला. वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.